नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सिरियल कट्टा मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. ठरलं तर मग आजच्या 2 डिसेंबरच्या भागात आपण पाहणार आहोत सायली, अर्जुन, रविराज, चैतन्य या सगळ्यांची चर्चा चालू असते. सायली बोलते, रविराज काका, आत्तापर्यंत आपण जे केलं आहे त्याने महिपत चांगलाच घाबरला आहे, एवढं नक्की. पण आपल्याला जर त्याला कोंडीत पकडायचं असेल तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्यावर रविराज म्हणतात, हो, ॲक्सिडेंट स्पॉटवर त्याला परत घेऊन जायचं सांगितलं तुम्ही मला, पण पुढे? त्यानंतर अर्जुन म्हणतो, सायलीला एक गोष्ट वाटते, ती मला पण पटली आहे सिनियर, की जेव्हा महिपतला त्या ॲक्सिडेंट स्पॉटवर येईल तेव्हा त्याला तिथे प्रतिमा आत्या दिसायला हवी आहे. त्यावर रविराज म्हणतात, काय, प्रतिमाला महिपतच्या समोर न्यायचं? त्यावर सायली म्हणते, आपल्याला जर महिपतच्या बुद्धीचा आणि मनाचा तोल घालवायचा असेल तर प्रतिमा आत्यांनी तिथे असायलाच हवं, कारण 22-23 वर्षांपूर्वी जी गोष्ट घडली त्याच्याशी या 2 व्यक्तींचा थेट संबंध आहे. पण या सगळ्यावर रविराज चिडतात आणि म्हणतात, ते काहीही असो, पण मी प्रतिमाला महिपतच्या समोर काय, त्या ॲक्सिडेंट स्पॉटच्या आजूबाजूला पण फिरकू देणार नाही आहे. महिपत समोर आल्यानंतर प्रतिमाला किती त्रास होतो माहिती आहे ना तुम्हाला, तरी तुम्ही असं म्हणताय. अर्जुन बोलण्याचा प्रयत्न करतो, पण त्यावर रविराज म्हणतात, मला काहीही ऐकून घ्यायचं नाही आहे. अर्जुन महिपत किती भयानक माणूस आहे हे वेगळं सांगायची गरज नाही आहे तुम्हाला. तो प्रतिमाला बघून संतापला किंवा तुमच्या प्लॅनप्रमाणे पॅनिक झाला तर तो सरळ सरळ प्रतिमावर हल्ला करू शकेल, एवढी साधी गोष्ट कळत नाही आहे तुम्हाला. पण अर्जुन म्हणतो, सिनियर, प्रतिमा आत्याला काहीही होणार नाही, मी स्वतः तिथे असणार आहे, मी प्रतिमा आत्याला काही होऊ देईन असं वाटतंय का तुला? आणि मग चैतन्यसुद्धा बोलतो, सर, शिवाय मीही असणार आहे, तुम्हीही असाल, आणि इन्स्पेक्टर सावंत तर त्यांची अख्खी टीम घेऊन तिथे असणार आहेत, प्रतिमा आत्या सेफ असतील. तर मग सायली बोलते, महिपतला अडकवण्याची आपल्याकडे ही पहिली आणि शेवटची संधी आहे आणि आपल्याला त्याच्या तोंडून कबुली हवी आहे ना, त्यामुळे गुन्हा ज्या व्यक्तीच्या बाबतीत घडला आहे ती तिथे असायलाच हवी. पण यावर रविराज म्हणतात, हे बघा, तुम्ही मला कितीही कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केलात ना तरी मी परवानगी देणार नाही आहे. अर्जुन म्हणतो, सिनियर, माझं ऐकून तरी घे. आणि तितक्यात प्रतिमा आत्या सगळ्यांसाठी चहा कॉफी घेऊन येतात आणि म्हणतात, मी तुमचं सगळं बोलणं ऐकलं आहे आणि मला अर्जुन सायलीचं पटतंय, मी महिपत शिकरेसमोर जायला तयार आहे. आणि सायलीला आणि अर्जुनला हे ऐकून आनंद होतो. पण रविराज म्हणतात, अगं प्रतिमा, ही मुलं वेडंवाकडं करतायत, तू नको त्यांच्यात सामील होऊस. हे बघ, जे झालं होतं त्याला महिपत त्याला महिपत जबाबदार आहे असं आपल्याला वाटतंय, आणि अशा परिस्थितीमध्ये तुला त्याच्यासमोर जाऊ देण्याचा प्रश्नच येत नाही. आणि तिथून निघून जातात. मग प्रतिमा त्या त्यांच्या मागे जाऊन त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करतात. पण रविराज म्हणतात, मला कसलीही चर्चा करायची नाही आहे. पण प्रतिमा त्या शांतपणे म्हणतात, माझं थोडं ऐकून तरी घ्या, माझ्याकडे बघा आणि माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. मला अपघातापर्यंतचं सगळं आठवतंय, फक्त ती एक रात्र आठवत नाही आहे. ती रात्रसुद्धा मला आठवली आणि माझी स्मृती लक्क परत आली तर तुम्हाला ती नको आहे का हो? त्यावर रविराज म्हणतात, असं कसं म्हणतेस प्रतिमा, तुझी स्मृती परत येऊ नये असं मला वाटेल का? मग प्रतिमा आत्या म्हणतात, मग माझ्याकडे आता 2 पर्याय आहेत, घाबरायचं, कच खायची आणि महिपतच्या समोर जायचं नाही, किंवा धीर गोळा करायचा, मन घट्ट करायचं आणि माझ्या भूतकाळाला सामोरे जायचं. आणि मला दुसरा पर्याय निवडावा असा वाटतोय. त्यावर रविराज म्हणतात, प्रतिमा, मला पुन्हा तुला गमवायचं नाही आहे, मला ही रिस्क नाही घ्यायची. त्यावर प्रतिमा म्हणतात, माझी इच्छा असेल तरीही माझ्या आयुष्यात खूप काहीतरी भयानक घडलं आहे आणि ते नेमकं काय आहे ते मला कळायला हवं आहे. अर्जुन, सायली इतकी धडपड करतात, मग मी कशी माघार घेऊ? त्यावर रविराज म्हणतात, म्हणजे तू माझं ऐकणार नाहीच आहेस? तर प्रतिमा आत्या म्हणतात, ह्या बाबतीत तुम्ही माझं ऐका ना, मला माहिती आहे तुम्ही माझी इच्छा नाही मोडणार, मी माझी सगळी भीती बाजूला सारली आहे, आता फक्त तुमची परवानगी हवी आहे. त्यावर रविराज म्हणतात,
मी तुझं मन मोडणार नाही याचा गैरफायदा घेतेस ना? आणि हसतात. पुढे म्हणतात की तू ही जी काही हिंमत दाखवतेस ना त्याला तोड नाही प्रतिमा. ठीक आहे, जर मी तुला परवानगी दिली तर मला एक वचन देशील तू? तू कोणतंही वेडेवाकडं धाडस करायचं नाही. आणि आणि तुझ्या जीवाला धोका आहे असं तुला थोडं जरी जाणवलं तरी जिथे आम्ही थांबलो असू तिथे तू ताबडतोब यायचंस. देतेस वचन? मग प्रतिमा त्या हे वचन देतात. इकडे आतमध्ये सायली अर्जुन चैतन्याचं बोलणं सुरू असतं. अर्जुन म्हणत असतो, आय थिंक वी आर सॉर्टेड नाव. फक्त आता या सगळ्याचा महिपतवर पाहिजे तसा इफेक्ट व्हायला हवा आहे. आणि हेच बोलणं सुरू असताना सुमन काकू तिथे कप खेळायला येतात. ते हे सगळं ऐकतात आणि बाहेर येऊन विचार करतात, महिपतवर परिणाम व्हायला पाहिजे म्हणजे सायली, अर्जुन आणि भाऊजी मिळून महिपतला अडकवण्याचा काही प्लॅन करतायत का? देवी आई, असं असेल तर त्यांचं प्लॅन यशस्वी होऊ दे. पण हे तर घरातच आहेत, म्हणजे नागराज. त्यांना हे सगळं कळलं तर महिपतला सावध करतील ते. नाही, काही करून ह्यांना आत्ता घराबाहेर जाण्यासाठी भाग पाडायला हवं. आणि मग अगदी तसंच करते. त्याला काम लावून बाहेर पाठवण्याचा प्रयत्न करते. पण नागराज नकार देत असतात. तितक्यातच रविराज तिथे येतात आणि म्हणतात, काय गं, काय झालं सुमन? तू काहीतरी काम सांगतेस आणि नागराज नकार देतोय नेहमीप्रमाणे. हेच चालू आहे ना? मग सुमन तेच रविराजला सांगते. हो ना भाऊजी, मी ह्यांना ठाण्याला आत्यासाठी तेल घेऊन जायला सांगत आहे. जातच नाही आहेत. मग रविराजच त्याला जायला सांगतो. मग काय, नागराज गपचूप निघून जातो. आता हे सगळे मिळून महिपतला फोन करतात आणि अर्जुन बोलत असतो. अर्जुन बोलतो, महिपतने फोन उचलल्यावर अर्जुन बोलतो, 22 वर्षांपूर्वीचा ॲक्सिडेंट आठवला की नाही? त्यावर महिपत बोलतो, कोण आहेस रे तू? तुला काय माहिती आहे त्या ॲक्सिडेंटबद्दल? तर अर्जुन म्हणतो, माहिती आहे मला सगळं माहिती आहे, ते पण पुराव्यांसकट. आणि ते सगळे पुरावे मी जगासमोर आणू शकतो. त्यावर महिपत बोलतो, किंमत बोल. सगळे पुरावे मला आणून द्यायचे हां? म्हणजे आता महिपत पैसे देऊन ते पुरावे घेण्याचा प्रयत्न करतो आणि पुढे बोलत असतो, कायमचं तोंड बंद करायचं. आकडा तू सांग, रोकड तुला हवी तिथे आणून देतो, असं महिपत म्हणतो. त्यावर अर्जुन म्हणतो, म्हणजे मी सांगेन ती अमाऊंट मला मिळेल? त्यावर महिपत बोलतो, 113%. तर अर्जुन त्याला बोलतो, ठीक आहे, कधी आणि कुठे भेटायचं ते मी तुला सांगतो. आणि मग नंतर रविराज म्हणतात, महिपत लाच द्यायला तयार झालाय म्हणजे त्यांनी गुन्ह्याची कबुलीच दिली. मग अर्जुन चैतन्याला म्हणतो, चैतन्य, एक काम कर, आपण जे लोकेशन ठरवले आहे ना तिथले फोटोज काढून मला पाठव आणि तिथे लोकेशन वाईज कॅमेरासुद्धा सेट कर. आणि पुढे त्यांच्यामध्ये जी चर्चा होते ना मंडळी, ती त्यांनी दाखवली नाही आहे. ते आपल्याला पुढच्या भागातच दाखवण्यात येईल. पण ह्यांचं बोलणं सुरू असताना प्रतिमा आत्या थोडं नर्वस होऊन निघून जातात. मग सायली त्यांच्या मागे जाते आणि प्रतिमा आत्यांना विचारते, काय झालं प्रतिमा आत्या? मग प्रतिमा आत्या म्हणतात, आपण हे जे काही करतोय ती खूप मोठी रिस्क आहे. मी काय बोलणार होते? मग सायली प्रतिमा आत्यांना समजवते, महिपतने जर हल्ला केला तर त्याच्यापासून कसं वाचवायचं ते सगळं समजवते. नंतर महिपतने केलेला प्रत्येक कसा हल्ला चुकवायचा ते सुद्धा सायली अगदी व्यवस्थित त्यांना समजवते. आणि मग प्रतिमा आत्यासुद्धा अगदी बरोबर सायली सांगते तसं करतात आणि महिपतला स्वतःपासून वाचवण्यासाठी तयार होतात. पुढील भागात आपण पाहणार आहोत, रात्रीच्या वेळी सगळं ठरल्याप्रमाणे ठरल्या जागी प्रतिमा आत्या महिपतच्या समोर येतात आणि म्हणतात, तुला तुझ्या कर्माची शिक्षा द्यायची असेल तर मला हिंमत एकवटावीच लागेल. 22 वर्षांपूर्वी याच झाडीत तू माझ्यावर हल्ला केला होतास. मग चवताळलेला महिपत म्हणतो, 22 वर्षांनंतर ह्या जागी परत येऊन तू माझ्याच हातानं मरणार. 22 वर्षांपूर्वी राहून गेलेलं काम मी आज करणार. मंडळी आता पुढे नक्की काय होणार आहे? अर्जुन सायलीच्या प्लॅनप्रमाणे महिपतला हे लोक ट्रॅप करू शकतील का? की महिपतच प्रतिमा आत्यांवर कोणता हल्ला करेल? काय घडणार आहे ते पाहत राहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.